नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा दुसरा आणि अंतिम टप्पा उद्या आहे. 29 एप्रिल रोजी 142 मतदारसंघामध्ये मतदार त्यांच्या मताधिकाराचा प्रयोग करणार आहेत. हा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे, कारण या 142 मतदारसंघापैकी तृणमूल काँग्रेसने गेल्या वेळी 123 जागा जिंकल्या होत्या. भाजपच्या वाट्याला फक्त 18 जागा आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला जर उत्तम कामगिरी करायची असेल, उजवी कामगिरी करायची असेल, तर भाजपला मतदारांना मोठ्या संख्येने बाहेर काढावं लागेल. हिंदू मतदारांनी मोठ्या संख्येने जर मतदान केलं तर भाजपला कदाचित विजयाची अपेक्षा करता येईल. त्याच्यामध्ये एक खूप मोठा अडसर आहे. तो अडसर म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या दहशतीचा, आणि बहुधा या दहशतीवर भाजपला आता उतारा सापडलेला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसला जे बुलंद यश मिळतं, त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तृणमूलचे विरोधक असलेले जे मतदार असतात, त्या मतदारांना आधी हेरलं जातं आणि निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी अशा प्रकारचा प्रयत्न केला जातो की हे मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचूच नयेत. मग दहशतीचे प्रयोग केले जातात. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट केले जातात. अनेक ठिकाणी मतदारांना धमकावलं जातं. मतदानाला जाताना त्यांना विचारलं जातं की कोणाला मतदान करताय. पश्चिम बंगालची निवडणूक निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून यंदा निवडणूक आयोगाच्या आदेशाने केंद्रीय सुरक्षा दलांच्या जवळजवळ 2,500 कंपन्या पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आल्या. जवानांची संख्या जवळजवळ 2.5 लाख. तरी सुद्धा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारामध्ये एका काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या झाली. उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. या दिवशी खूप मोठा हिंसाचार होऊ शकतो. हे लक्षात घेऊन ज्या भागामध्ये हिंसाचाराची शक्यता आहे, अशा भागामध्ये निरीक्षक म्हणून अशा अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आलेले आहे, ज्यांची गुंडांवर जबरदस्त दहशत आहे. आणि यापैकी एक नाव म्हणजे IPS अजयपाल शर्मा. अजयपाल शर्मा हे उत्तर प्रदेश कॅडरचे IPS आहेत. कणखर अधिकारी असा त्यांचा लौकिक आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट, उत्तर प्रदेशचे सिंघम म्हणून त्यांना ओळखलं जातं. दंगलग्रस्त संबल शांत करण्यामध्ये त्यांनी खूप मोठी भूमिका पार पाडली. गुंडांना वठणीवर आणलं आणि त्यांना अशा प्रकारे घोडा लावला की संबल आता पूर्णपणे शांत आहे. संबलचे हिंदू पूर्णपणे सुरक्षित आहेत. 24 परगणा या भागामध्ये अजयपाल शर्मा यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा अत्यंत खतरनाक इलाका आहे. मुस्लिम बहुल आहे. येथे निवडणुकीच्या काळामध्ये खून, मारामाऱ्या, बॉम्बस्फोट हे अगदी सर्रास होत असतं. अजयपाल शर्मा यांच्यावर महत्वाची जबाबदारी होती की मतदानाच्या दिवशी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये, आणि त्याच्यासाठी त्यांनी अत्यंत जालीम उपाय केला. या जालीम उपायामुळे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड बिथरलेले आहेत. समजा एखाद्या एरियामध्ये गुंडांच्या टोळक्याचं वर्चस्व आहे. गुंड कुप्रसिद्ध आहेत. लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड दहशत आहे. हे गुंड जेव्हा रस्त्यावर बाहेर पडतात तेव्हा लोक दरवाजे लावून घरी कडी लावून बसतात. अशा टोळक्याचं जर तुम्हाला बेमोड करायचं आहे आणि तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे, तर तुम्ही काय करू शकता? त्यातला सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे या टोळक्याचा जो म्होरक्या आहे त्याच्याच कॉलरला हात घालायचा, आणि अजयपाल शर्मा यांनी नेमकं हेच काम केलेलं आहे. जहांगीर खान हा तृणमूल काँग्रेसचा नेता आहे. 24 परगणातल्या फाल्टा मतदारसंघातून तो निवडणुकीच्या मैदानात उतरलाय. अभिषेक बॅनर्जी यांचा अत्यंत निकटवर्ती, अत्यंत विश्वासू डायमंड हार्बर हा अभिषेक बॅनर्जी यांचा मतदारसंघ. निवडणुकीच्या काळामध्ये हा मतदारसंघ सांभाळण्याची जबाबदारी जहांगीर खान याच्याचकडे असते. म्हणजे जे मतदार अभिषेक बॅनर्जी यांना मतदान करणार आहेत तेच फक्त मतदान केंद्रापर्यंत पोहोचतील, याची जबाबदारी या व्यक्तीवर असते. आणि त्याच्यामुळे अभिषेक बॅनर्जी यांचा वरदहस्त या जहांगीर खानला लाभलेला आहे. जहांगीर खानची माणसं 24 परगणामध्ये फिरून फिरून जनतेमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा प्रकारचं वृत्त जेव्हा अजयपाल शर्मा यांच्या कानावर गेलं तेव्हा त्यांनी थेट उपाययोजना केली. ते थेट निघाले जहांगीर खानच्या घराच्या दिशेने. जहांगीर खानची दहशत इतकी की स्थानिक लोक त्याचा पत्ता सांगायला तयार नाहीयेत. पोलीस सुद्धा त्याचा पत्ता सांगायला तयार नाहीयेत. अखेर एका धाडसी महिलेने जहांगीर खानच्या घरचा पत्ता अजयपाल शर्मा यांना सांगितला, म्हणजे दिशा दाखवली की या दिशेला त्याचं घर आहे म्हणून. अजयपाल शर्मा थेट त्याच्या घरी गेले. जहांगीर खानच्या घराच्या समोर उभं राहून त्यांनी यूपी स्टाईल समज दिली. ते असं म्हणाले की किसी ने बदमाशी करने की कोशिश की, किसी ने कुराबात की, किसी ने जनता को परेशान किया तो उसका कायदे से इलाज करेंगे. जहांगीर खानचे नातेवाईक तिथे उभे होते. त्यांना इशारा करून त्याने सांगितलं की जनता को धमकाने का प्रयास हो रहा है, उसको बता देना कि उसकी अच्छे से खबर लेंगे. फिर रोना धोना ने. जहांगीर खान याला यूपी स्टाईलमध्ये समज देताना अजयपाल शर्मा यांनी जी भाषा वापरली, जो ॲटिट्यूड दाखवला, त्याच्यामुळे तृणमूल काँग्रेसचे नेते प्रचंड पिसाटलेले आहेत. त्यांनी अजयपाल शर्मा यांच्या विरोधात एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये अजयपाल शर्मा यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला असं वाटतं की 4 मे नंतर तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये परत जाल, परंतु आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू, आम्ही तुमच्यावर चार्जशीट दाखल करू आणि तुम्हाला फरफटत पश्चिम बंगालमध्ये परत आणू.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांनी अजय पाल शर्मा यांच्या विरोधात ट्विट केलं इथपर्यंत आपण समजू शकतो. परंतु अजय पाल शर्मा जे काही म्हणाले त्याचे परिणाम थेट उत्तर प्रदेशपर्यंत झालेले आहेत. समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एक ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की अजय पाल शर्मा यांची चाचपणी संबल आणि रामपूरमध्ये झालेली आहे. भाजपचे नेते आता त्यांचा वापर पश्चिम बंगालमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहेत. अजय पाल शर्मा यांनी ज्या प्रकारे या जहांगीर खानला हडकवलंय त्याच्यामुळे अनेक लोक अस्वस्थ झालेले आहेत. अनेक लोक अजय पाल शर्मा यांच्यावर टीका करतायत. त्यांनी जी भाषा वापरली त्याच्यावर आक्षेप घेताना दिसत आहेत. परंतु त्यांना या गोष्टीचा विसर पडतो की अजय पाल शर्मा यांनी अशा प्रकारची भाषा कोणाच्या विरोधात वापरली. एका गुंडाच्या विरोधात जो खंडणी प्रकरणामध्ये, खून मारामाऱ्यांमध्ये, तस्करीमध्ये गुंतलेला आहे अशा एका व्यक्तीच्या विरोधात जेव्हा तुम्ही त्याला समज देण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही कशा प्रकारे समज देऊ शकता. त्याला सोज्वळ आणि सात्विक भाषेमध्ये समजवता येत नाही. त्याच्याबद्दल अशा प्रकारच्या भाषेचा जर प्रयोग केला तर त्याच्या लक्षात येतं की समोर त्याचा बाप उभा आहे. मुंबईमध्ये एक काळ असा होता ज्या काळामध्ये टोळी युद्ध प्रचंड भडकलं होतं. गँगस्टरचा जोर प्रचंड वाढला होता आणि पोलिसांचं मनोधैर्य प्रचंड खालवलं होतं. त्या काळामध्ये जर तुम्हाला गँगवॉर रोखायचं आहे तर तुमच्यासमोर दोनच पर्याय होते. एकतर चौकटी बाहेर जाऊन या गँगस्टरवर कारवाई करायची किंवा कायदा म्हणत जे काही होतंय ते पाहत बसायचं. त्यावेळी गृहमंत्री होते गोपीनाथ मुंडे, जे राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा होते. त्यांनी अत्यंत कणखर भूमिका घेतली. एन्काउंटर स्क्वॉडची निर्मिती केली आणि जो गुंड दिसेल त्याला ठोका अशा प्रकारचे आदेश या एन्काउंटर स्पेशालिस्टना दिले आणि त्याचा परिणाम असा झाला की मोठ्या संख्येने एन्काउंटर झाले आणि काही काळातच, काही महिन्यातच मुंबई अगदी थंड झाली. गँगवॉर पूर्ण संपुष्टात आलं. गँगवॉर मोडून काढण्यात आलं. साधा आणि सोपा नियम आहे. लोहे को लोहा काटताय, काट्याने काटा काढता येतो. दहशतीला दहशतीनेच उत्तर देता येतं. गुंडगिरीला गुंडगिरीने संपवता येतं. कारण विषावर विषाचा उतारा चालतो. आणि तोच प्रयोग अजय पाल शर्मा यांच्या माध्यमातून जर पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये होत असेल तर त्याच्यामध्ये काही गैर नाहीये. जहांगीर खान हा जर गुंड आहे, जहांगीर खान हा जर निवडणुकीच्या काळामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे, जर 24 परगणामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये बॉम्बस्फोट होत असतात, हिंसाचार होत असतो, खून आणि मारामारी होत असतात, तर त्या जर रोखायच्या असतील तर मांजरीच्या गळ्यामध्ये घंटा बांधणं अत्यंत गरजेचं होतं आणि अजय पाल शर्मा यांनी तेच केलं. लोकशाहीला आपल्या पोलादी पकडीमध्ये जखडून ठेवणारे पश्चिम बंगालचे जे राजकीय गुंड आहेत त्यांच्या पकडीतून जर लोकशाही मुक्त करायची असेल तर गुंडांवर कायद्याची ही दहशत, हा दरार अत्यंत आवश्यक आहे. आणि विशेष करून तेव्हा जेव्हा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री जाहीर सभेमध्ये हिंदूंना धमकावण्याचा प्रयत्न करतात की आम्ही आहोत म्हणून तुम्ही सुरक्षित आहात, जर आम्ही बाजूला झालो तर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल. एक विशिष्ट कम्युनिटी, एक विशिष्ट समाज तुम्हाला घेरेल आणि तुम्हाला एका सेकंदामध्ये नष्ट करून टाकेल, तुम्हाला संपवून टाकेल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे हे बोल आहेत. राज्यातल्या बहुसंख्य समाजाला धमकावण्याचा प्रयत्न होतोय, त्यांना सांगण्याचा प्रयत्न होतोय की आम्ही आहोत म्हणून तुम्ही सुरक्षित आहात. आम्ही ज्या दिवशी जाऊ त्या दिवशी हा जो विशिष्ट समाज आहे तो तुम्हाला संपवून टाकेल. या ममता बॅनर्जीचे नातेवाईक असलेले अभिषेक बॅनर्जी देशाच्या गृहमंत्र्यांना धमकावतात, जर तुम्ही तुमच्या बापाची औलाद असाल तर 4 मे नंतर पश्चिम बंगालमध्ये राहून दाखवा. पुढे काय परिस्थिती आहे बघा. एका IPS अधिकाऱ्याला धमकावण्याचा प्रयत्न होतो, देशाच्या गृहमंत्र्यांना धमकावण्याचा प्रयत्न होतो, पश्चिम बंगालच्या सर्वसामान्य हिंदूंना धमकावण्याचा प्रयत्न होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारची दहशत जेव्हा माजवली जाते, जिथे माजवली जाते तिथे त्या दहशतीला जर दहशतीने तोडण्याचा प्रयत्न एखादा अजय पाल शर्मा सारखा IPS अधिकारी करतो तर त्याच्यामध्ये चूक ते काय. पश्चिम बंगालची ही जी निवडणूक आहे ती अत्यंत महत्वाची आहे. ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक पश्चिम बंगालमध्ये होते आहे. पहिल्या टप्प्यामध्ये लोकांनी निर्भयपणे मतदान केलं. मतांचा जो टक्का आहे तो 92.88 पर्यंत गेला. अनेक ठिकाणी 95% मतदान झालं. लोकांमध्ये इतका उत्साह अशा कारणासाठी आहे की पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा भयमुक्त वातावरणामध्ये मतदान होत आहे. अनेक वर्षांनी पहिल्यांदा असं होत आहे की निवडणुकीच्या काळामध्ये पहिल्या टप्प्यापर्यंत एकही बळी गेला नव्हता. दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारामध्ये काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची हत्या झाली. परंतु गेल्या निवडणुकांची जर तुलना केली तर यंदाच्या निवडणुकीमध्ये वातावरण बऱ्यापैकी शांत आहे आणि त्याचं कारण कायद्याचा धाक आहे, कायद्याचा दरारा आहे. या दराऱ्यामुळे गुंड आणि त्यांची गुंडगिरी चेपली गेलेली आहे. आणि ही जर दहशत नसती तर बॉम्बस्फोट झाले असते, तलवारींचा नंगा नाच झाला असता, लोकांना धमकावण्याचे प्रकार झाले असते आणि जे तृणमूल विरोधी मतदार आहेत ते मतदान केंद्रापर्यंत पोहोचूच नाहीत अशा प्रकारचे प्रयत्न झाले असते. आणि त्याच्यामुळे अजय पाल शर्मा किंवा CRPFच्या जवानांच्या माध्यमातून हिंदूंच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय त्या प्रयत्नांचं स्वागत झालं पाहिजे, त्या प्रयत्नांचं कौतुक झालं पाहिजे. असे दबंग लोक तिथे गेलेले आहेत, त्याच्यामुळे गुंड हादरलेले आहेत. आणि ही जी परिस्थिती आहे ती अत्यंत चांगली परिस्थिती आहे. पश्चिम बंगालच्या उद्याच्या निवडणुकीमध्ये हिंदूंना भरभरून मतदान करण्याचं बळ मिळव आणि पहिल्या टप्प्यापेक्षा जास्त मतदान दुसऱ्या टप्प्यात हो, या
प्रार्थनेसह या व्हिडिओमध्ये थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.